तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शेहजाद हा बांगलादेशी असल्याचं समोर येतंय आणि यावरूनच आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय। दुसऱ्या देशातून आरोपी आला असेल तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान बांगलादेशी घुसखोरीवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। सापाना ज्यांनी दूध पाजलं त्यांची नावं सुद्धा मातोश्रीवरती बांगलादेशी घुसल्यावरती जाग येणार आहे का असा सवाल त्यांनी केला। नाही, ही गंभीर बाब आहे खरं तर। म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंगे येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे, आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं, हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे। कारण ही फारच गंभीर बाब आहे। जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे। या सापांना दूध पाजणारे लोक ना आतापर्यंत BMC मध्ये सत्तेमध्ये होते, त्यांना मतदान केलेल्या मतदारांची यादी बघा, ते खरंच मुंबईचे आहेत का? किती स्थानिक मुंबईकर आहेत? उबाटा असो आणि या काँग्रेसवाल्यांचे जे काही खासदार निवडून आलेले आहेत ते कुठल्या पॉकेटमध्ये निवडून आले आहेत त्यांच्या मतदार यादी जरा तपासा। म्हणून आज सैफ अली खानच्या घरात गेलं, उद्या मातोश्रीच्या आतमध्ये कोण बांगलादेशी घुसला, मग तर कळणार का या लोकांना की नको नको बांगलादेशी नको? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।